टिटवाळा येथे 7वी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। आजवर स्पर्धकांनी घेतला होता स्पर्धेत सहभाग। पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर ही धावले। संपूर्ण टिटवाळा झाला होता मॅरेथॉनमय। सिद्धिविनायक युवा संस्था आणि विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन यांच्या वतीने रविवार टिटवाळा मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली। टिटवाळा शहरात क्रीडा संस्कृतीची जोपासना व तिची वाढ आणि विकास करण्यासाठी सलग 7 वर्षे ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते। टिटवाळा येथील मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी या ठिकाणी आपला जो पल्ला होता तो गाठला आहे आणि आता या ठिकाणी जे काही स्पर्धक आपल्यासोबत उभे आहेत, आपल्या ठाणे ग्रामीणचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंदे साहेब आपल्यासोबत आहेत। त्यांना आपण त्यांचे संवाद साधू। साहेब, काय सांगाल तुम्ही या स्पर्धेत भाग घेताना किती किलोमीटरचा पल्ला होता तुम्ही तो पार करून या ठिकाणी पोहोचलेला? मला वाटतं जवळजवळ ते 11 किलोमीटर असावं। ते मी साहेब सांगता येणार नाही, मी नॉनस्टॉप पूर्ण केलेलं आहे आणि 20 वर्षाची नोकरी झाल्यावर पण मला मी फिट आहे याची मला आता जाण झाली। कसं वाटलं या स्पर्धेत सहभागी होऊन? अशी मजा पुन्हा नाही आहे माझ्यासाठी। तर हे एक टिटवाळ्यामधला गेल्या 5 वर्षातला सर्वात आनंदाचा दिवस आहे की मी 5 वर्ष झाल्यावर मी गणपती कृपेने, महागणपती कृपेने हे एकदम फिजिकली टकाटक आहे याची मला जाण झाली। नक्कीच साहेबांनी आपल्यामध्ये व्यक्त केलेले आहे की मी आतापर्यंत या टिटवाळा नगरीमध्ये वास्तव्याला आहे। 5 वर्ष झाली मी या ठिकाणी वास्तव्याला आणि या ठिकाणी मी जो काय जो पल्ला गाठला मला अंतर माहीत नव्हतं, परंतु मी वन टेक या ठिकाणी म्हणजे एकाच याच्यामधून मी रिटर्न आलेला आहो आणि मला खूप आनंद वाटतो। यासोबत त्यांच्या सहचार्यांनी ह्याही या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। आपण त्यांचे काय सांगत कसं वाटतं तुम्हाला? खूप मजा आली। मागच्या वर्षी मिस केलं त्याचं वाईट वाटलं, पण खूप मजा आली आणि खूप छान असते आणि दरवर्षी आता मॅरेथॉन। नक्कीच दरवर्षी ह्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ अतिशय आनंद वाटला। खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत पप्पर साहेब पण आहेत, त्याही सहभाग म्हणजे पोलीस विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी न्यायबंध या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे चित्र आपल्याला दिसून त्यांचे संवाद काय सांगू कसं वाटतं? आंधळे साहेबांनी आज ही मॅरेथॉन पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे आणि दाखवून दिलेला आहे की जिंदगी जीने का नाम है। खरोखर जो स्टॅमिना त्यांनी दाखवला आहे, आमचंही वय त्यांच्यासमोर कमी आहे आणि आंधळे साहेबांनी जो फिटनेस दाखवला आहे, मॅडमने फिटनेस दाखवला आहे, येणाऱ्या काळात आम्ही या स्पर्धेत नेहमी सहभाग घेऊ आणि आम्ही सुद्धा आंधळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून धावण्याचा प्रयत्न करू। आंधळे साहेबांकडे जो स्टॅमिना जो आमच्यात उतरला आहे ना, आम्ही त्या स्टॅमिनाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी घेऊन धावलो आहोत आणि अशाच प्रकारे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही या ठिकाणी पुढच्या स्पर्धेत सहभाग घेऊ अशा प्रकारचे मग या ठिकाणी फक्त साहेबांनी व्यक्त केले। 8 विविध गटात घेण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील सुमारे 1200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। या मॅरेथॉन स्पर्धेचे मुख्य स्वच्छ टिटवाळा, सुंदर टिटवाळा आणि उत्तम आरोग्यासाठी धावा हा होता। अशा प्रकारची जनजागृती या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली। सिद्धिविनायक युवा संस्थेचे 10वे वर्धापन वर्ष व टिटवाळा मॅरेथॉन स्पर्धेचे हे 7वे वर्ष होते, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील काहीतरी नवीन करावे असे आयोजकांनी ठरवले होते। 8 विविध गटात घेण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथमच प्रत्येक खेळाडू हा विजेता ही संकल्पना राबवली गेली। याच अंतर्गत प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट, सहभाग मेडल, सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। Eight to five.
कसं वाटतं या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तुला पहिला क्रमांक मिळाला, तू पटकावला, कसं वाटतं? अच्छा लग रहा है, अच्छे महसूस हो रहा है। काल की प्रैक्टिस थी सर, पहले आना। त्याचप्रमाणे सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी प्रथम पारितोषिक म्हणून ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र, त्याचसोबत विशेष पारितोषिक म्हणून स्पोर्ट्स शूज व द्वितीय पारितोषिक म्हणून ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र, तसेच तृतीय पारितोषिक म्हणून ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले। ट्रॉफी, मेडल अँड गिफ्ट। एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याला विनंती करतो की ज्ञानेश्वरदादांना विनंती करतो 16 to 19 इयर्स बॉयज कॅटेगरी 5 किलोमीटर रेस, प्लीज। येण्यासाठी सगळ्यांनी वाट बघा। हा वेळ येण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करायला लागते। थोडासा तुम्ही ऊन खा, डेफिनेटली आपली हेल्थ सुधारेल। स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि सहकार्य केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना सन्मानित करण्यासाठी त्याच पद्धतीने संपूर्ण व्यासपीठ इथे उपस्थित आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या। पुढील नंबर येणार आहे, पुढील कॅटेगरी अनाउन्समेंट करण्यासाठी मी हरिसरांना विनंती। सगळ्या मुलांना गॉगल्स दिलेले आहेत तिथे, जे विनर्स आहेत त्यांना त्यांच्यासाठी आणि संधी मिळते। त्याचबरोबर विनर आहे, जोरदार टाळ्या। सेगडे सरांना दोघांनी सन्मानित करावं। ट्रॉफी महेश हेगडे सर आणि राजेश हेगडे सर सन्मानित करत आहेत फर्स्ट प्राइज साठी। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। तुम्ही बसा ना खाली। रोहित सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद। आणि फर्स्ट प्राइज साठी जोरदार टाळ्या। संपूर्ण इंडियामध्ये तो इथे वेगवेगळ्या पद्धतीने मॅरेथॉन अटेंड करत असतो। इथे त्याच पद्धतीने शिवसेनेचे युवा नेतृत्व आकाश चेस बॅच नंबर 496 त्यांनी या मॅरेथॉनसाठी भरपूर मदत आणि सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला मोटिवेट केलेलं आहे। मुंडे सरांसाठी जोरदार टाळ्या। करायचा असा हेतू नाहीये, पण काही गडबडीमध्ये होऊ शकते। अँड गिफ्ट। ग्रुप नंबर 7 सगळ्यात लहान कॅटेगरी, सगळ्यात जास्त पार्टिसिपेंट्स असणारी कॅटेगरी। ग्रुप नंबर 7 9 to 12 बॉयज कॅटेगरी 1.5 किलोमीटर, 1.5 किलोमीटरची रेस होती त्यांची। 1.5 616 सन्माननीय उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर मॅडम यांच्या हस्ते आपल्याला ग्रुप फोटो काढायचे। सगळ्या स्पर्धकांना पार्टिसिपेट स्पर्धकांना इथे प्रमाणपत्र देणार आहेत, त्याच पद्धतीने मेडल्स देणार आहेत। सगळ्यांना मेडल देणार आहेत। जे शिक्षक आहे रोटरी ओके, लास्ट ग्रुप झालेले आहेत त्यांना इथे सन्मानित करणार आहेत। त्यांच्या शिक्षकांना इथे सन्मानित करणार आहोत आम्ही। जोरदार टाळ्या। तर थोड्याच वेळात हरीश तर मी विनंती करतो कोणीही जाऊ नये। हे आजचा दिवस आहे, 1 वर्ष लागेल हा दिवस येण्यासाठी, थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला जे समाधान वाटेल ते कदाचित पुन्हा भेटणार आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे सर्वाधिक स्पर्धकांच्या सहभाग नोंदविणाऱ्या शाळांचा व त्या शाळेतील क्रीडा शिक्षकांचा बेस्ट टीम ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। या शाळांमध्ये अनुक्रमे 138 स्पर्धकांचा सहभाग नोंदवून विद्या मंदिर मांडा टिटवाळा ही शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, तर 118 स्पर्धकांचा सहभाग नोंदवून होली रोड शाळा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली। 104 स्पर्धकांची नोंदणी करून रवींद्र विद्यालय टिटवाळा ही शाळा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली। या तीनही शाळेच्या क्रीडा शिक्षकांचा विशेष सन्मान मॅरेथॉन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आला।
क्रीडा संस्कृती जपण्यासाठी अहोरात्र झटणारे हे क्रीडा शिक्षक यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकले. या स्पर्धेमध्ये या ठिकाणच्या महागणपतीच्या जे काही महागणपती हॉस्पिटलची जी टीम आहे त्या टीमनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ती टीम आपल्यासोबत संवाद साधला. अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनायक कोळी आणि टीमचं हार्दिक अभिनंदन आहे. आणि महागणपती हॉस्पिटलच्या सगळ्या जवळजवळ 25 स्टाफनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मला आनंद आहे की त्यांनी ती स्पर्धा पूर्ण केली. आणि मला वाटतं की टिटवाळा ही क्रीडा नगरी होण्याच्या मार्गावरती आहे आणि यामुळे सगळ्या टीमचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या संवाद साधताना बापर सरांनी केले. बघ त्यांचं म्हणणं आहे की टिटवाळा नगरीमध्ये जी टीम काम करते त्या टीमनी हे काम या ठिकाणी स्पर्धा करून केलेलं आहे. आणि या स्पर्धेमुळं आपल्या टिटवाळा शहरामध्ये क्रीडा क्षेत्राला चांगल्या प्रकारचा वाव मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी आपल्या या ठिकाणी अजून काही मी या मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदा सहभागी झालो आणि मला खूपच आनंद होतो की मी सक्सेसफुली ही स्पर्धा कंप्लीट केली. तसंच मी माझ्या सहकार्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन करेन की त्यांचं अभिनंदन करेन की त्यांचा उत्साह या एजला ही स्पर्धा कंप्लीट करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. वयाच्या नुसार आपण काही गोष्टी करू शकत नाही तरीही आपण त्या गोष्टी अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे की या वयाला मला शक्य नव्हतं तरी मी ते शक्य केलं आणि अशा प्रकारच्या स्पर्धा नेहमी व्हाव्यात अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. या स्पर्धेत प्रथमच पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी वर्गाने देखील सहभाग घेतला होता. यात ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यंकट आंधळे यांनी 11 किलोमीटरचे अंतर धावून पार करत प्रथम येण्याचा मान मिळवला. या वयात देखील हाच जोश हीच उमेद दाखवत त्यांनी 11 किलोमीटरची रेस कंप्लीट केलेली आहे. त्यासाठी त्यांना पार्टिसिपेशन मेडल देण्यात येत आहे. Goes to chase batch number 19 boys 5 किलोमीटर रेस. फर्स्ट रेस गोज टू मार्गदर्शन केलेलं आहे. 7 वर्ष आम्हाला वाट छोट्यांपासून थोरांपर्यंत स्त्री पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धा ही अतिशय आगळीवेगळी असून वर्षानुवर्ष या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांची संख्या वाढतच आहे. या स्पर्धेमुळे टिटवाळा शहराला नवीन ओळख प्राप्त झाली आहे आणि या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक संतोष तरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर एक प्रमाणे प्रत्येक गटाला विविध मान्यवरांच्या हस्ते संस्थेचा ध्वज दाखवण्यास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी टिटवाळा ठाणे जिल्हा गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, टिटवाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर उपेक्षा शक्तिवान भोईर, वॉर्ड क्रमांक 10 चे नगरसेवक संतोष तरे, रोटरी क्लब ऑफ टिटवाळाची संपूर्ण टीम, समाजसेवक मोरेश्वर तरे, महागणपती मंदिर ट्रस्ट टिटवाळाचे विश्वस्त सुभाष जोशी, महागणपती हॉस्पिटलचे विक्रांत बापट सर व डॉक्टर्सची संपूर्ण टीम, समाजसेवक नरेश पाटील, समाजसेवक ज्ञानेश्वर भोईर, वैभव किस्मतराव, रोहित किस्मतराव, आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर रमेश तिवारी, डॉक्टर पाटील, समाजसेवक रत्नाकर पाटील, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशेकर, यशोदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सागर वाकळे, गॅलेक्सी जिमचे संचालक महेश शेगडे, राजेश शेगडे यांच्या सोबतच विविध मान्यवर, उद्योजक, समाजसेवक, पत्रकार, डॉक्टर, वकील, इंजिनियर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिद्धिविनायक युवा संस्थेचे अध्यक्ष व राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी सर तसेच सचिव व क्रीडा परीक्षक शहरीश वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. अब दूसरे हाथ से इस तरह से ये मोड़ के दिखा रहे, स्लोली स्लोली करते जाइए. हर एक्शन को जोर से जल्दी से नहीं करना है, स्लो खिंचाव आना चाहिए. यहाँ पे खिंचाव आ रहा है बेटा, हाँ वहीं पे मसल स्ट्रेच. सेकंड हाथ से एल्बो को इस तरह से ग्रास्प करके धीरे धीरे पीछे खींचना. यहाँ पे आपको नीचे बैठने का 831 पीछे बैठ. जो गर्ल्स अभी भाग के आए उनके लिए भी फिजियोथेरेपी का यहाँ पे सेशन है. प्लीज हेलो ऑफिशियल रेफरी प्लीज.
सर दिखाई दे रहे हैं सबको? हाँ बिल्कुल। गेली 7 वर्षापासून टिटवाळ्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन या संस्थेच्या वतीने केलं जातं आणि या स्पर्धेमध्ये चिमुकल्यापासून थोडापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक आपल्या पाहत होते. या टिटवाळ्याचे नगरसेवक स्थानिक नगरसेवक आपल्यासोबत आहेत. त्यांनी या स्पर्धेत सहभागी घेतला होता. आपण त्याच्या संवाद साधूया. कशा प्रकारचे या स्पर्धेत सहभागी घेतात, काय सांगा तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव आला स्पर्धेत आणि काय सांगायला स्पर्धेच्या निमित्ताने? चांगला अनुभव आला. या मॅरेथॉनचा आज जवळ 7वं वर्ष आहे आणि आम्ही स्वतः आंधळे साहेब आम्ही सर्व गोलीपर्यंत पळालो आणि आम्हाला अतिशय चांगला उत्साह वाटला, आनंद वाटला आणि या मॅरेथॉनबद्दल माझ्या पुन्हा शुभेच्छा. अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजकांनी आयोजित केलेली आणि अशाच प्रकारची स्पर्धा नेहमी व्हावी अशा प्रकारचे त्यांचं म्हणे. आम्ही या स्पर्धेत सहभागी झालो आणि आनंद वाटला. आपल्या कार्यकर्ते आणि त्यांच्या संवाद काय सांगायचं, कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी आयोजित, तुम्ही काय बोलायला? या स्पर्धेमुळे लहान मुलांमध्ये मोठ्या मुलीचे चैतन्य निर्माण झालेलं आहे. ते सर्वांना आनंददायी वाटतं. त्याच्यामुळे माणूस त्याने सहकार्य करावं सगळ्यांनी आणि या मॅरेथॉनमध्ये 10 वर्ष याच्या पुढे आणखी वाढावी आणि हीच गणपती यांच्या चरणी प्रार्थना करून शुभेच्छा. नक्कीच अशाच प्रकारच्या स्पर्धा नेहमी टिटवाळा शहरात व्हाव्यात आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा टिटवाळा करावी, या स्पर्धांना पाठिंबा द्यावा अशा प्रकारच्या मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. गेल्या 6 वर्षापासून ही मॅरेथॉन स्पर्धा इथं होत आहे. प्रत्येक वर्षी यामध्ये सहभाग घेण्याचा प्रमाण आहे ते वाढतच जातं. मी यावर्षी स्वतः आलो सकाळीच आणि पूर्ण टिटवाळा महागणपती ते गोवेली रसवंतीपर्यंत मला पण खात्री झाली की मी हे 10 ते 10.5-11 किलोमीटर नॉनस्टॉप रनिंग करू शकतो. माझ्याबरोबर आमचे पोलीसचे API लोंढे, PSI सुळे, PSI राजपूत, खोपकर साहेब, कांबळे आणि इतर सगळे अजून काही मंडळी, काही डॉक्टर मंडळी पण होती आमच्याबरोबर. पण मित्रांनो, तुम्ही बघता या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या बाजूला इथं आपण ज्यावेळेस पळण्याकरता आलो, यंग कंपनी आली त्यावेळेस बाजूला एक आपल्या महागणपतीच्या हॉस्पिटलची गाडी पण लागलेली आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही पेपरला दररोज वाचताय की एन्जिओग्राफी होती, बायपास होते, तर फक्त आपला आळस नडतोय. कुणी असा माणूस नाही की तो 5 वाजता उठून कोण्याही नोकरीला जातोय, परंतु आपण स्वतःला आळस करतो आणि एकदम आपल्याला डॉक्टरने चेक केल्यावर सांगितलं की तुमचे 3 ब्लॉकेज आहे, 2 ब्लॉकेज आहे. तुम्हाला जर नेहमी आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल. सकाळी 5 वाजता उठून स्वतःसाठी 1 तास द्यावाच लागेल. मी माझ्याबद्दल जास्त काही सांगणार नाही तुम्हाला, पण माझी 31 वर्षाची नोकरी झाल्यानंतरही मला वाटत नव्हतं. मी लोंढ्यांना घेऊन, सुळ्यांना घेऊन मी 5 किलोमीटर दररोज पळतो. पण आज मला पण कळालं की मी 11 किलोमीटर नॉनस्टॉप पळालो, कुठेही चाललो नाही. भगत साहेब होते, मी एकही ठिकाणी कुठेही थांबलो नाही, कुठेही चाललो पण नाही. मंदिरापासून रसवंतीपर्यंत गोयलीच्या आणि वापस पुन्हा मंदिरापर्यंत नॉनस्टॉप पळालो. आता मला 100% माहीत झालं की डॉक्टर साहेबाकडे जाऊन BP वगैरे चेक करायची गरज नाही. यंग मित्रांनो, तुम्ही पुढे बसलात. आयुष्यामध्ये जर आपली शरीर संपत्ती चांगली नसेल तर तुमची बुद्धी पण चालू शकत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही फिजिकली फिट आहे, जर तुम्ही फिजिकली फिट असाल तरच मेंटली फिट असाल. जर फिजिकली फिट नसताना माणूस कधी मेंटली फिट असू शकत नाही. या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी 1 तास द्यावा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि दिवसेंदिवस ही टिटवाळा मॅरेथॉन अशीच वाढत जाओ. कोळी सरांनी जे प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न एक दिवस या रोडवर राहायला पण जागा नाही मिळाली पाहिजे, एवढे वाढव, एवढी महागणपतीला विनंती करतो. आणि कसल्या प्रकारचं काही न, कुणी जखमी न होता, कुणाला कसल्या प्रकारचं म्हणजे काही प्रॉब्लेम न होता एक आनंदीमय वातावरणात सकाळचं एवढं चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पूर्ण झालेली आहे. पत्रकार मंडळी आणि जमलेल्या मित्रांचे आभार मानतो. सर्वांनी सहभाग घेतलेला मी सगळ्याचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार छान पद्धतीने मार्गदर्शन प्रात्यक्षिक दाखवून आपल्याला रनिंग पण करून दाखवलेली आहे आणि विनंती करतो एक करून आम्ही ही 3 तासाची मॅरेथॉन. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर राजेश खोपकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं परमिशन घेऊन मी आपल्यासमोर बोलत आहोत.
सर्वप्रथम आमच्या महाराष्ट्र पोलीसचे आमचे आयडॉल आंधळे साहेब यांनी आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांना जिंकलं होतं, मात्र आज वयाच्या 50 नंतर सकाळी डाबर च्यवनप्राश खाऊन आल्यानंतर जो त्यांनी 11 किलोमीटर रन पूर्ण केलेला आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पोलीस डिपार्टमेंट बरोबरच आपल्या या टिटवाळ्याचे आपण शान म्हणतो, आपले नगरसेवक आप्पा संतोष तरे साहेब यांनी सुद्धा आंधळे साहेबांना खूप टफ दिली. ते दुसऱ्या नंबरवर आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी असं म्हणेन, या सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, मात्र खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी 2 जणांसाठी जोरदार टाळ्या मागणार आहे. सर्वप्रथम आपल्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, आपल्यासाठी आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ह्या टाळ्या आज मला सांगत आहेत की तुम्ही या स्पर्धेत खरोखर एक दिलानं सहभागी झाल्यात. ही पहिली टाळी झाली. आणि जी अति महत्वाची टाळी ती म्हणजे आपल्या कोळी सरांसाठी झाली पाहिजे. सरांचं जे उद्दिष्ट आहे ते आज आपलं पूर्ण झालेलं आहे. असतो कि एक बहुत पुरानी कहावत है कि हर बड़ी यात्रा के पीछे एक छोटा सा कदम छुपा हुआ रहता है और उस छोटे कदम के साथ ही उस यात्रा की शुरुआत होती है. आणि खरोखर आज कोळी साहेबांनी आपल्या या मोठ्या यात्रेची सुरुवात या छोट्या मॅरेथॉनने केलेली आहे. आणि ही छोटी मॅरेथॉन या छोट्यांमुळे सक्सेस होत आहे आणि या मोठ्यांमुळे सक्सेस होत आहेत. छोट्यांचा आणि मोठ्यांचा हातभार लागला तर यशाशिवाय दुसरं यश कुठलंच नसतं. आणि हे यश तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही अशीच यशस्वी कामगिरी करत राहावी. आणि हे असे सोनेरी चषक आपल्याला माहीत असेल, आपल्या भारतातील कितीतरी धावपटू असे आहेत की खेड्यापाड्यातून आलेले आहेत. अगदी पार आंतरराष्ट्रीय स्तरावर जी कविता राऊत आपली नाशिकची आदिवासी भागातून धावत आलेली आहे. आज मी सकाळी इथे 6 वाजता आलो. खरं तर मी एवढा मोठा पंक्च्युअल माणूस आहे, मी पहिला आलो आणि त्यानंतर बघितलं तर माझ्या अगोदर 100 लहान मुलं होती आणि मी पहिला त्यांना मनोमनी सॅल्यूट केला. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मागेन. त्या स्पर्धेत जे विजयी झाले त्यांचं अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं आम्ही खूप खूप लकी आहोत की आम्हाला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायला मिळालं. आंधळे साहेबांच्या बरोबरच आणखीन एक व्यक्ती इथे धावत होती. आंधळे साहेब म्हणाले की यानंतर मला BP वगैरे चेक करावं लागणार नाही, मात्र 2 अटॅक येऊन सुद्धा आज मॅरेथॉन पूर्ण केली आहे ते आमच्या कांबळे सरांनी. कांबळे सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इझी नाहीये, खरोखर हे इझी नाहीये. आणि नुसतंच हा पुरुष वर्ग नव्हे तर महिला वर्ग सुद्धा आज स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्या महिला स्पर्धकांनी सुद्धा खूप छान कामगिरी केलेली आहे. मी म्हणेन ही स्पर्धा अशीच उत्तुंग व्हावी. सरांनी सांगितलं पूर्ण टिटवाळा भरलेला असेल, रस्त्यावर जागा नसेल, त्यावेळी मला खूप आनंद होईल. मी आज सहभागी होतो त्यावेळी मी प्रोटेक्शनसाठी उभा राहीन. मात्र तुम्ही ह्या स्पर्धेत नेहमीच यशस्वी कामगिरी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र पोलीस. असं सांगितलं जातं की वेल बिगन इज हाफ डन ऑफ वर्क. मागील 7 वर्षापासून जो कोळी सरांनी अतिशय चांगला उत्स्फूर्त असा कार्यक्रम आपल्या टिटवाळाकरांच्या जो एक मानाचा तुरा असतो त्याच्यामध्ये रोवलेला आहे. सुंदर असं आयोजन नियोजन. खरंच मी सगळ्यांचं अभिनंदन करतो मित्र. आज काल संध्याकाळी आमचे मित्र लोंढे सरांचा आम्हाला फोन आला की सर उद्या मॅरेथॉन आहे, धावणार का? प्रश्न पडला की आपल्याला सराव नाही, पण ते म्हणले की आंधळे सर पण येणार आहेत, त्यांची पूर्ण फॅमिली सहकुटुंब ते सहभागी होणार आहे, मला आपण पण जायला पाहिजे. तर अतिशय आनंद झाला आणि सकाळीच उठून या ठिकाणी आलो. सगळ्यात लेट आलो, आमच्यामध्ये पण आलो. आणि मित्र आनंद वाटतो की आंधळे सरांनी एवढीच आम्ही त्यांना बघून का होईना परंतु ही स्पर्धा पूर्ण केली आणि अतिशय
चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये असं वाटतं की टिटवाळा शहरामध्ये कुठला तरी सण आहे आणि त्याच्यामध्ये सगळेजण सहभागी झालेले आहेत. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी जे आपण म्हणतो की एक सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मनाचा वास करतं, ही आपली सुरुवात आहे, हे आपलं भविष्य आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. मनापासून सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करतो, पत्रकार मित्रांचं अभिनंदन करतो की जे सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळं कव्हर करतायत आणि सगळ्या लोकांचा उत्साह वाढतो आहे. मित्र, यानंतर जी पुढील वाटचाल असेल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी. पोलिसांनी अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा दुप्पट तिप्पट चारपट लोक या ठिकाणी उत्साहामध्ये भाग घेतील आणि एवढं बोलून आहे. आणि हा छान पद्धतीने हा क्रीडा सोहळा आपण इथे सन्माननीय उपमहापौर उपेक्षा शक्तिमान भोईर मॅडम. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. खरं तर सगळ्यांची धावून आज सकाळपासून आज आपण किती जवळजवळ 11 किलोमीटरच्या आसपास आपण सगळेजण धावलात. त्याच्यामुळे खूप दमलेले असाल आणि आत वरून सूर्यदेव पण आलेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आपण खूप चांगल्या प्रकारे आज विनायक कोळी हा जो आपल्या टिटवाळ्यामधला हा जो एक व्यासपीठ विनायक कोळी मार्फत आपल्याला त्यांनी तयार केलेला आहे. खरंच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. खरं तर दरवर्षीप्रमाणे खूप चांगल्या प्रकारे आज उपस्थिती विनायक कोळीच्या प्रयत्नाने आज झालेली आहे. मॅरेथॉन टिटवाळा 2019 खरं तर पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या मॅरेथॉन होत असतात, परंतु टिटवाळ्यात प्रथमच अशी मॅरेथॉन घडवण्याचं कार्य आज या विनायक कोळीच्या मार्फत झालेलं आहे. त्याबद्दल खरंच मी मनापासून आज त्याचं कौतुक करते. खरं तर आज अनेक मान्यवर इथे मॅरेथॉनमध्ये धावले, परंतु विनायक कोळी साहेब विनायक कोळीने आम्हाला धावण्यासाठी नाही बोलवलं तर बक्षीस देण्यासाठी बोलवलेलं. खरं तर त्यांनी आम्हाला धावण्यासाठी बोलवलं असतं तर आम्हाला देखील टिटवाळ्याच्या विकासात कार्य करण्यासाठी अजून एक ऊर्जा तयार झाली असती त्याच्या मार्फत. आणि खरंच ठीक आहे, पुढच्या रविवारी नको, पुढच्या वर्षी, तोपर्यंत मी पण वर्षभर ट्राय करेन. खरंच खूप चांगल्या प्रकारे आज संख्या इथे उपस्थित आहे, मुलांची देखील, आणि खूप मान्यवर देखील आज इथे धावलेले आहेत. सगळ्यांचं मी मनापासून या मॅरेथॉनमध्ये आपण सगळेजण सहभागी झाले, मी मनापासून आपल्या सगळ्यांचं आभार आणि कौतुक करते. आज इथे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या मुलांना, ज्या मान्यवरांना आज इथे जे बक्षिसं मिळणार आहेत त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आणि अभिनंदन करते. आज खरं तर आमचं पोलीस डिपार्टमेंट बघायला गेलं तर ठाण्यामध्ये देखील कुठे मागे पडत नाही. कुठल्याच गोष्टीत असं नाही की पोलीस डिपार्टमेंटचं जे कार्य आहे ते फक्त पोलिसांचं जे कार्य आहे तेच फक्त पार पडतात असं नाही, तर कुठल्याच गोष्टीत आमचं पोलीस डिपार्टमेंट मागे नाही, कारण की या मॅरेथॉनमध्ये देखील ते सहभागी झालेले आहेत. आणि खरंच मी पोलीस डिपार्टमेंटचं देखील, त्यांचं देखील कौतुक करते, अभिनंदन करते. आणि विनायक कोळीला परत पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन, त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया तुम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी रवींद्र विद्यालय टिटवाळा. किलोमीटरच्या स्पर्धकांनी महिलांनी या मुलींनी सहभाग घेतला. त्या मुली आपल्या सोबत आहेत, प्रथम क्रमांक आहे, प्रमाणपत्र भेटणार आहे. ऐसी हमेशा होना चाहिए, हर साल होना चाहिए मैराथन. मेरे लिए मैराथन में फर्स्ट प्राइज पाई हूँ, मुझे बहुत खुशी हो रही है. मैराथन हर साल होना चाहिए, हमें उससे हमारा हेल्थ स्वस्थ रहता है. मैराथन हमें कोशिश करना चाहिए और सुबह 6 बजे हमारे उपस्थित असतील त्यांच्याकडे आम्ही हँडओव्हर करतो, मेडल पण देतोय. अशा प्रकारची स्पर्धा व्हायला पाहिजे, हेल्थसाठी एक चांगल्या प्रकारचे माध्यम आहे. या माध्यमामुळे आम्ही धावू शकलो. मिलेगा बड़ा वाला आनंदित आहोत. आणि अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये आम्ही
भाग घेण्यासाठी कधी तत्पर. पण नुकताच या ठिकाणी बघितलं की या स्पर्धेचा या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचा सांगता होत आहे. हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला. 8 ते 9 कॅटेगरी त्या मॅरेथॉन स्पर्धेत काही कॉम्पिटिशन देखील झालेले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेचे सर्व आपल्यासोबत आहेत. आपल्या विनायक ही स्पर्धा आयोजित करण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, ही स्पर्धा आयोजित करत असताना काय काय त्यांना अडचणी आल्या आणि कशा प्रकारे केली. समुद्र विद्यालयाचे सगळे सर्टिफिकेट आणि मेडल तुम्हाला शाळेमध्ये मिळतील. मागील 7 वर्षापासून आम्ही टिटवाळा मॅरेथॉन आयोजित करत आहे. टिटवाळा मॅरेथॉन म्हणजे फक्त टिटवाळातील मुलांसाठी आणि सर्व सेंटर लोकांसाठी आम्ही मॅरेथॉन आयोजित करतो. सर्वांनी यावं आणि आरोग्यासाठी धावावं, फिटनेससाठी धावावं ही आमची इच्छा असते. बरेचसे पॅरेंट्स बोलत असतात की मुलं मोबाईल आणि टी व्हीकडे वळलेले आहेत, पण त्यांच्यासाठी ऑप्शन काय क्रिएट करतो आपण, म्हणजे कुठल्या पद्धतीने ऑप्शन क्रिएट केले. अगर खेळाचे असे ऑप्शन क्रिएट केले तर डेफिनेटली ते मुलं त्या भागामध्ये इंटरेस्ट घेतील, त्या खेळामध्ये इंटरेस्ट घेतील आणि त्याच्यामधून त्यांचा मार्गक्रम होईल आणि त्याच्यामध्ये त्यांचा फिटनेसही राहील आणि आरोग्यही राहील आणि मोबाईल आणि टी व्हीचे जे कारण दाखवतं ते आपल्याला अलिप्त ठेवता येईल. हा आमचा एक मूळ उद्दिष्ट आहे. आणि टिटवाळासारख्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही बाहेर जॉबला जातो त्या टायमाला लोक बोलतात टिटवाळा म्हणजे गाव ना, पण टिटवाळा हे गाव राहिलेलं नाही, आम्ही शहर दाखवलेलं आहे. कल्याणच्या मॅरेथॉन बंद झालेल्या आहेत, पण आम्ही टिटवाळीचे मॅरेथॉन 7 वर्ष आम्ही ही खिंड लढवतोय. सगळे सामाजिक, राजकीय, पत्रकार बंधू असो किंवा सोशल वर्कर असो, हे सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या मदतीने आम्ही मॅरेथॉन राबवत असतो. सगळे पत्रकार बंधूंचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते, आपले 4ही वॉर्डचे नगरसेवक टिटवाळ्याच्या विकासासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग व्हावा, सगळ्यात जास्त सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी याच्यात सहभागी होऊन ही मॅरेथॉन भव्य दिव्य टिटवाळ्याचं नाव ही धार्मिक क्षेत्रासाठी जसं आहे त्याच पद्धतीने क्रीडा क्षेत्रासाठी पण ते नाव लौकिक व्हावं हीच आमची उद्दिष्ट आहे. धन्यवाद. पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आपण गेलं तरी चालेल. भरभरून मदत केली म्हणून आम्ही मराठी. प्रणिल भालेराव जिथे कुठे असेल स्टेजवर